वस्तुस्थिती आपण जाणली पाहिजे. लोक का आमच्या बरोबर येत आहेत, लोक का महायुतीला पसंती देत आहेत, लोक का स्थानिक स्वराज्य संस्था दिल्या, लोकांनी विधानसभा का दिली, ह्या सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. लोक काम मॅन्डेट देत आहेत, काम केलं नसतं तर कोणी उभं केलं असतं, आम्हाला काम केलं नसतं तर घरी बसवलं असतं. आणि म्हणून जो वेळ आम्हाला मिळाला 3.5 वर्ष, त्याचा आम्ही सदुपयोग केला जनतेच्या प्रश्न सोडवण्यासाठी, या महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी. आणि म्हणून लोकांनी देखील भरभरून आम्हाला आशीर्वाद दिले. आणि म्हणूनच तुमची टीका ऐकल्यानंतर मी म्हणतो, या ठिकाणी विरोधक पडला पिका, पुढचं तुम्हाला माहित आहे, विरोधक पडला पिका तरी सुरू निरर्थक टीका. असं काय त्याला म्हणतो आपण, नाही संकुचित नाही, ओढून ताणून काहीतरी बोललं पाहिजे म्हणून जे बोलण्याचा जो आवेश आहे, आव आणण्याचं जे, तसं नाही होत. आणि म्हणून आणि जे काय उष्ण अवसान जे विरोधी पक्ष आणतोय ते थोडं भाई बघा, चाळून बघा. भाई फक्त रोजगार निर्मितीच नाही, उद्योग वाढ, शेतकऱ्यांसाठीच्या योजना, आरोग्य योजना, लाडक्या बहिणींच्या योजना. मला सांगा, शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अवकाळीमध्ये नुकसान होत होतं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान भरून दिलं जात नव्हतं, एनडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जात नव्हते. मी मुख्यमंत्री असताना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवले, एनडीआरएफच्या दुप्पट आम्ही देऊ लागलो. 2 हेक्टरचं भाई 3 हेक्टर केलं, सततच्या पावसामुळे होणारं नुकसान जे आहे ते भरून देऊ लागलो. अगदी गुगलगाईनी केलेलं नुकसान देखील आम्ही भरून दिलंय. ही वस्तुस्थिती आहे. आणि आता जे झालेलं जे नुकसान आहे, प्राण्यांनी केलेलं नुकसान, तेही आपण भरून देतो. आणि म्हणून नीलगाई पासून गोगलगाई पासून सगळ्यांनी केलेलं नुकसान. आणि म्हणून या आता झालेल्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये अतिवृष्टी झाली, त्यामध्ये देखील खूप मोठं प्रचंड नुकसान झालं. आम्ही म्हणालो होतो शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही. दिवाळीच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये पैसे गेले. 32,000 कोटीचं पॅकेज त्यावेळेस आम्ही घोषित केलं आणि त्याच्या पैशाचं वाटप केलं. आणि ते सुरू आहे. ही वस्तुस्थिती आहे. तरी सांगणार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं. शेतकऱ्यांना आम्ही कधी वाऱ्यावर सोडणार नाही. या राज्याच्या तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा असेल तो आमच्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे. कोणीतरी म्हणाला मगाशी ते कर्जमाफीचा विषय काढला. मी आपल्याला सांगतो, लाडकी बहीण योजना सुरू झाली, ती आपल्याला माहित आहे. अरे त्याच्यात काही बाई लाडक्या बहिणीच्या जागेवर बाप्याची नाव होती आता. आणि तुम्हाला सांगतो त्यामुळे बघा, एकही पात्र लाडक्या बहिणीला आम्ही लाडकी बहीण योजनेपासून वंचित ठेवणार नाही. तुम्ही किती बोललात तरी. तुम्ही तर तेव्हा, आता तर म्हणाले 3,000 द्या. अरे आम्ही जेव्हा 1,500 रुपये दिले बंटी भाऊ, तेव्हा कोर्टात गेले बंद पाडायला. ही योजना बंद पाडली पाहिजे म्हणून. आणि आता कोर्टात गेला होता त्याच्या विरोधामध्ये. जो गेला त्याचं नाव काय, वडपल्ले, अनिल वलपडेवार, वडपल्ले, त्याच्या मागून ते होते. आणि म्हणून तेव्हा मी सांगतो की आम्ही ती योजना सुरू केली, मंजूर केली, पैसे ते खात्यात पाडले, काही पैसे खात्यात दिले. तो विरोधी पक्षाने तेव्हा आचारसंहितेत कसे पैसे बंद होतील तोही प्रयत्न केला. पण आम्ही आचारसंहितेच्या अगोदर 2 महिन्याचे पैसे दिले खात्यामध्ये. आम्हाला माहित होतं सगळं. म्हणाले कधी देणार 2100 रुपये. मी सांगतो या ठिकाणी तेही देणार, योग्य वेळी आम्ही तेही देणार. एकही शब्द आम्ही खोटा ठरणार नाही. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही, निवडणूक चुनावी जुमला वाले नाही.
आणि त्यामुळे योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी पण होणार. त्यासाठी कमिटी नेमलेली आहे, परदेशी कमिटी आहे. 30 जूनला त्याचा अहवाल देणार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांना देखील आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. शशिकांत जी करेक्ट कार्यक्रम करायचं शेतकऱ्यांचं नाही रे बाबा. तरी मी आपल्याला सांगतो किती आरोप केले तरी सुद्धा ये पब्लिक है, सब जानती है, हे आपल्याला माहित आहे. कौन सच्चा है कौन झूठा है याचं उत्तर वोटिंग मशीन मधून आलेलं आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे किंवा ज्या बहिणीची केवायसी राहून गेलेली आहे, ज्या बहिणींनी केवायसी करण्याचा प्रयत्न केला असेल डिसेंबर 2025च्या अगोदरसुद्धा त्यांनी ही केवायसी करण्याचा प्रयत्न केला, परंतु OTP आल्या नसल्याने त्यांची केवायसी झाली नाही आहे किंवा पोर्टल उघडल्या नसल्याने त्यांचं केवायसी झाली नाही किंवा इतरही कारणांमुळे म्हणजे एकूण काय सर्वांची ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे, कुठलंही कारण असो, त्या सर्व बहिणींना आता आनंदाची बातमी आलेली आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की कालच विधिमंडळामध्ये उभाटाचे भास्कर जाधव यांनी आरोप केले आहेत किंवा प्रश्न उपस्थित केले आहेत की 57 लाख महिलांना तुम्ही लाडक्या बहिणी योजनेमधून अपात्र केलं आहे, बाद केलेलं आहे. तर त्यावरच एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि सांगण्यात आलेलं आहे की आम्ही एकही लाडक्या बहिणीला बाद करणार नाही आहोत. ज्या बहिणी पात्र आहेत, ज्यांची केवायसी झाली नाही आहे किंवा ज्या राहिलेल्या आहेत, त्या सर्वांना मी संधी देणार आहोत आणि त्या सर्वांना या लाडक्या बहीण योजनेपासून वंचित करणार नाही आहोत. त्यांना सर्वांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत किंवा नियमित त्यांना हप्ते येणार आहेत. अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे आणि लवकरच 2100 रुपयेसुद्धा सर्व लाडक्या बहिणींना आम्ही करणार आहोत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. पण वेळ आल्यावर सर्वच बहिणींना आता 2100 रुपये प्रति महिन्याला मिळणार आहेत असं सुद्धा त्यांनी यामध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल आणि प्रामुख्याने आपल्या चॅनलवर आपण ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे किंवा राहून गेलेल्या आहेत त्या लाडक्या बहिणींसाठीचे व्हिडिओ जाणत असतो. या अगोदरसुद्धा आपण एक छोटीशी मोहीम चालवली होती ज्यामध्ये की आपण सर्व लाडक्या बहिणींना जे की 57 ते 60 लाख महिला राहून गेलेल्या होत्या केवायसी करण्यासाठीच्या, त्यांना धाकधूक होती की आपल्याला केवायसी मुदतवाढ मिळणार आहे की नाही मिळणार किंवा मग आपल्याला पोर्टल ऑनलाईन चालू होणार की नाही होणार. तर याबद्दलसुद्धा आपण सुरुवातपासूनच आपल्या चॅनलवर सांगत आलेलो होतो की घाबरू नका लाडक्या बहिणींनो, तुम्हाला तुमचं पोर्टलसुद्धा चालू होणार आहे आणि तुम्हाला मुदतवाढसुद्धा मिळणार आहे. कारण की ही जी काही चुकी झाली किंवा मग ज्या बहिणी राहून गेल्या केवायसीसाठी, ह्या फक्त शासनाच्या चुकीमुळेच राहून गेलेल्या होत्या. कारण की त्यांनी प्रश्न घुमून फिरून विचारण्यात आले होते. त्यांनी त्याचबरोबर त्याचं जे काही पोर्टल होतं ते व्यवस्थित चालत नव्हतं किंवा मग OTP लवकर यायचा नाही आणि त्याच कारणाने यांची केवायसी राहून गेलेली होती आणि या योजनेमधून अपात्र झाल्या होत्या, म्हणजेच की बाद झाल्या होत्या, त्यांना पैसे येणं बंद झालेले होते. परंतु आता सरकारनं आपण सांगल्याप्रमाणे किंवा मग इतरही लाडक्या बहिणींनी धरणे आंदोलन मोर्चे केले, तालुक्याच्या ठिकाणी असलेले महिला व बाल विकास विभाग कार्यालय किंवा मग जिल्ह्याच्या ठिकाणी असलेलं महिला व बाल विकास विभाग कार्यालयाला घेराव केला आणि त्यानंतर त्यांची केवायसी प्रक्रिया ही पुन्हा सुरू झालेली आहे किंवा मग त्यांना पुन्हा संधी मिळालेली आहे. तर ऑनलाईन पोर्टल सुरू आहे, केवायसी सुरू झालेली आहे, फक्त आता चुकीची दुरुस्त करण्यासाठीचीच ही संधी मिळालेली आहे. परंतु ज्या बहिणींची केवायसी सध्या होत नाही आहे त्यांना घाबरायचं नाही आहे. त्यांची जर केवायसी झाली नसेल आणि त्या प्रयत्न करत असतील तर त्यांना आता पुन्हा संधी मिळणार आहे. एकनाथजी शिंदे यांनी स्पष्ट सांगितलं आहे कोणत्याही बहिणीला आम्ही वगळणार नाही आहोत, सर्व बहिणींना आम्ही संधी देणार आहोत. तर लवकरच तुमच्यासाठी सुद्धा संधी येणार आहे आणि चुकीची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मग मात्र तुमची जी काही केवायसी राहिली आहे त्यांना सुद्धा संधी मिळणार आहे. घाबरायचं नाही आहे. याबद्दल सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला समजेल असे व्हिडिओ आणखी बनवणार आहोत. तर तुम्ही घाबरू नका, धैर्य ठेवा, तुम्हाला सुद्धा संधी मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.